मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे सारं काही भव्य दिव्य, मोठं आणि प्रचंड असतं। तशीच प्रचंड गर्दी सुद्धा गणेशोत्सव काळात मुंबईच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये पाहायला मिळते। शनिवारी आणि रविवारी असल्याने मुंबई सध्या भाविकांनी गजबजलेली पाहायला मिळते। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय। गौरी पूजनानंतर आता शनिवार आणि रविवार या 2 दिवसात मुंबई शहरातील गणेश दर्शनाची गजबज वाढताना दिसते। कोकणात गेलेले चाकरमानीही मुंबईत परतू लागल्यामुळे गिरणगावात गणपतींच्या दर्शनासाठी रात्रंदिवस भाविक दिसतात। गणेश गल्लीसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 तास रांगेत उभं राहावं लागतंय। गणेश भक्तांची गर्दी, गणरायाची गाणी, मोदकांचा नैवेद्य आणि प्रचंड भक्तिरसात मुंबापुरी न्हाऊन निघाली आहे। मुंबईतील सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान मी आता सध्या मुंबईच्या सुप्रसिद्ध असं मंडळ ते लालबागच्या राजाच्या मंडळात आहे। आपण आपल्या मागे पाहू शकतो, हीच ती लाईन आहे, जी लाईन आहे ती इकडनं सुरू होते। ही चरणस्पर्शची लाईन आहे, जी आता इकडनं काळा चौकीवरून जी सुरू झाली। आता काळा चौकीपासून ही जी संपूर्ण रांग सुरू होते ती लालबागपर्यंत जाते। अर्थात 1-1.5 किलोमीटरचा हा जो संपूर्ण अंतर आहे तो या सर्व भाविकांना क्रॉस करून मग त्यांना लालबागच्या चरणी मस्तक ठेवायला भेटणार आहे। आम्हाला किती वेळ लागला तरी आमची सगळ्यांची मेंटॅलिटी अशी आहे की देवापाशी आम्हाला जायचंच। तास किती लागू, दिवस किती लागू, अजून आपल्याला संपूर्णपणे 1 दिवस बाकी आहे। त्यामुळे किती वेळ लागणार आहे, 10 तास लागू, 12 तास लागू, पण आम्ही दर्शन घेणारच। आम्ही पुण्यावरून आलोय, हे आमचं 13वं वर्ष आहे। 2012 सालापासून चरणस्पर्श करतोय। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भक्तिभावाने आलेला जे चरणस्पर्श लाईन लोक जे आलेत ना, त्यांच्याशी चांगलं बिहेव करा, हे तुमच्या माध्यमातून माझं त्यांना आव्हान आहे। कारण का जे डायरेक्ट VIP येत असेल ना, त्यांना तुम्ही 10 मिनिटात दर्शन देत आहे, आणि जी लोक गरीब आमच्यासारखी सगळे चालत आलेले की ज्यांच्या मनामध्ये खरा देव आहे, त्यांना तुम्ही अशा पद्धतीचं वागणूक द्यावं नाही, असं मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो। दरवर्षी आम्ही अनेक तास उभे राहून दर्शन घेतो, परंतु एक वेगळाच आनंद असतो लालबागच्या राजाचा, असं उभं राहून दर्शन घेणं किंवा या नवसाच्या रांगेमध्ये दर्शन घेणं एक मनाला वेगळंच समाधान वाटतं। मुंबईतील गणेशोत्सव सुरू झालेल्या गिरगाव परिसरातही गर्दी वाढलेली पाहायला मिळते। शनिवार रविवार हे सुट्टीचे दिवस असल्यामुळे गर्दीत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। गणेश उत्सवाची सध्या धामधूम सुरू आहे आणि आज रविवार असल्यामुळे गणेश भक्तांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे। सध्या आपण खेतवाडीमध्ये आलेलो आहोत आणि या खेतवाडीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। हे गणेश भक्त आहेत, आज रविवार असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गणेश भक्त घराच्या बाहेर पडलेत आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत, बाप्पाच्या मूर्ती पाहत आहेत। बाप्पांसाठी केलेले देखावे देखील डोळ्यामध्ये तृप्त होतील असे देखावे आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना आपल्याला गणेश भक्त पाहायला मिळत आहे। खूप छान वाटतंय, कारण खूप लाईन होती एकतर आणि धक्काबुक्की आणि चप्पला पण नाहीत माझ्या, त्यामुळे जरा बरं वाटते दर्शन घेऊन मूर्तीचं। मूर्ती पण छान आहे, कृष्णाच्या रूपात आहे। मी असं गळ्यामध्ये माळ घातली श्रीकृष्णाची आणि रूपात पण ती श्रीकृष्णाची मूर्ती आहे, त्यामुळे छान वाटते बघून। कुठं मंदिरं, कुठं स्त्री सुरक्षा, कुठं बेस्ट बचाव, कुठं आरक्षण, तर कुठं पुराणातील असे वेगवेगळे देखावे यंदा मुंबईतील अनेक मंडळांनी साकारले। सध्या गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे आणि या गणेश उत्सवामध्ये यावर्षी आपल्याला वेगवेगळे देखावे साकारलेला पाहायला मिळाले। त्यामध्ये बेस्ट बचाव उपक्रमाचा देखावा असेल, स्त्रियांवरील अत्याचार असतील, लाडकी बहिणी योजनेचा देखावा असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या मंदिरांचे देखावे असतील, रामाचा देखावा असेल, स्वामी समर्थ प्रकट दिनाचा देखावा असेल, रामायण महाभारतातील काही कथानक हे देखावे देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। अशा प्रकारचे वेगवेगळे देखावे यावर्षी वेगवेगळ्या मंडळांकडून साकारण्यात आले होते आणि हे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळालेली आहे। इतक्या मोठ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यासह मंडळांनीही विशेष व्यवस्था केली आहे। सोयी सुविधा म्हणजे आम्ही महिला कार्यकर्त्यांना पण बोलवलं, जे महिलांचा भाग सांभाळू शकतात, आणि जेंट्स कार्यकर्त्यांमध्ये आम्ही त्यांचे मित्र मंडळी, सर्व आजूबाजूचे रहिवासी जे आपल्याला वेळ देऊ शकतात मंडळाला, त्या लोकांना बोलून आम्ही ते लाईन वाईज कंट्रोल केलेले आहे गर्दी, आणि प्रत्येकाला दर्शन मिळेल याची व्यवस्था केली आहे। प्रत्येकाला फोटो काढता येईल चांगल्या प्रकारे याची पण आम्ही व्यवस्था करून दिलेली आहे। म्हणजे कार्यकर्ते आहेत मदतीला, तरी उपचारांसाठी कोणाला काही प्रॉब्लेम म्हणजे काय वाटलं
तर त्यांच्या उपचारांसाठी डॉक्टरही आमच्या संपर्कात आहेत. एवढ्या सगळ्या नियोजनातून सुद्धा भाविकांना काही त्रास जाणवलाच तर तात्काळ भाविकांपर्यंत मदत पोहोचवण्यात मुंबई पोलिसांची तत्परताही दिसते. गर्दी मुंबईला नवीन आहे, मात्र नोकरदारांची गर्दी आणि भाविकांच्या गर्दीतल्या उत्साहात फरक आहे. गिरण गावाला गणेशोत्सवाच्या काळात आलेलं यात्रेचं स्वरूप पाहता मुंबईकरांचं लाडक्या बाप्पावर किती प्रेम आणि श्रद्धा आहे हे दिसून येतं. रितेश हातीम आणि शिल्पा नरवडेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.